welcome to Sate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself Snehal Kamble, Science faculty. So last lecture we discussed about motion. What is motion? Suppose एखादा object त्याची जर surrounding position change होत असेल with respect to its surrounding, then that object is said to be in motion. Then we discuss about distance. So what is distance? It is the actual path traveled by that object. And we have also discussed about displacement. Displacement is minimum distance from starting and finishing point. And we have also discussed about scalar and vector quantities. So today in this lecture we are going to discuss about the speed and velocity. So we'll start with the speed. First we'll discuss here about the speed. So what is speed? It is the distance traveled by an object in unit time. That is called as speed. Speed म्हणजे काय? तर एखादा ऑब्जेक्ट जे डिस्टन्स ट्रॅव्हल करतो युनिट टाईममध्ये त्याला आपण स्पीड असं म्हणतो. ठीक आहे. मग आता इथं युनिट टाईम दिलेला आहे. सो व्हॉट इज मीन बाय युनिट टाईम? इट मे बी इन सेकंड किंवा मिनिट्समध्ये असू शकतं, आवर्समध्ये पण असू शकतो. सो दॅट इज द युनिट टाईम. सपोज अ ऑब्जेक्ट इज हियर ॲट प्लेस ए, then from A to B that object is moving. Okay, A पासून B पर्यंत तो ऑब्जेक्ट जात असेल. मग इथं जे आपल्याला डिस्टन्स दिसतंय A पासून B पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे, ओके, सो दिस डिस्टन्स अँड टू कंप्लीट दिस डिस्टन्स दॅट ऑब्जेक्ट रिक्वायर युनिट टाईम. सो दॅट इज कॉल्ड ॲज स्पीड. आता जेव्हा आपण काय करणार आहे, डिस्टन्स आणि टाईम. ओके, सो हियर व्हॉट इज स्पीड? इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिट टाईम. याचा जेव्हा आपण रेशो घेणार आहे डिस्टन्स आणि टाईमचा, त्यावेळी आपल्याला काय मिळेल तर त्याचं स्पीड मिळणार आहे. स्पीड म्हणजे काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. देन नेक्स्ट इज velocity. So what is velocity? The displacement that occur in unit time. Displacement that occur in unit time, that is called as velocity. So same example, object is traveling from A to B. आता इथे displacement काय आहे तर A पासून B पर्यंतचं जे डिस्टन्स आहे तेच इथं काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. का? कारण A काय आहे, हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि B काय आहे तर फिनिशिंग पॉईंट आहे. मग स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंट मधलं डिस्टन्स काय असणार आहे, हे सेम असणार आहे A पासून B पर्यंतचं. आणि ते कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम आपण त्याला काय म्हणणार आहे तर व्हेलॉसिटी असं म्हणणार आहे. व्हेलॉसिटी काय आहे तर डिस्प्लेसमेंट that occur in unit time, that is the velocity, and it is given by velocity is equal to displacement upon time. Okay, so that is about the speed and velocity. Next is about units of velocity and speed. So in SI system its units are meter per second. म्हणजे velocity आणि speed दोन्हीचेही युनिट्स काय आहेत तर सेम आहेत. SI सिस्टीममध्ये काय आहे युनिट त्याचं मीटर पर सेकंड आहे आणि CGS सिस्टीममध्ये काय आहे तर सेंटीमीटर पर सेकंड. ओके, दोन्हीचेही युनिट्स काय आहेत तर सेमच आहेत, velocity आणि speed. Then the speed is related to, speed कशाशी रिलेटेड आहे तर डिस्टन्सशी रिलेटेड आहे. ओके, इट डिपेंड अपॉन डिस्टन्स अँड velocity is related to displacement. Okay, so you can see here in this formula. Okay, first formula काय आहे, speed is equal to distance traveled upon time. म्हणजेच स्पीड कशावरती डिपेंड आहे, कशाशी रिलेटेड आहे तर डिस्टन्सची रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर velocity, here
velocity it related to displacement. Okay, so that's why speed is related to distance and velocity is related to displacement. Then here, if motion is along a straight line, the value of speed and velocity are the same. काय सांगितलेलं आहे बघा, एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल तर त्याची वेलॉसिटी आणि स्पीड दोन्ही काय असतात तर सेम असतात. सो हाऊ इज इट पॉसिबल, कसं पॉसिबल आहे हे दोन्ही सेम असणं. सपोज अ ऑब्जेक्ट इज मूविंग फ्रॉम एक्स, एक्स हे प्लेस आहे आणि एक्स ह्या प्लेसपासून सपोज एखादा ऑब्जेक्ट आपण फॉर एक्झाम्पल कार कन्सिडर करूया. एक कार आहे ती एक्स ह्या ठिकाणापासून वाय ह्या ठिकाणी जर जात असेल, आता आपण काय कन्सिडर केलेलं आहे इथं तर तो ऑब्जेक्ट कसा मूव्ह होतोय, दॅट ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ही जी कार आहे ती स्ट्रेट लाईनमध्ये जाते. अँड हियर यू कॅन सी व्हॉट इज डिस्टन्स. इथं डिस्टन्स काय असणार आहे तर एक्स पासून वाय पर्यंतचा जो काही पाथ आहे आपण त्याला काय म्हणणार आहे इथं डिस्टन्स असं म्हणणार आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट काय असेल इथं, डिस्प्लेसमेंट पण काय असणार आहे एक्स पासून वाय पर्यंतचं डिस्टन्स, कारण एक्स स्टार्टिंग पॉईंट वाय फिनिशिंग पॉईंट. त्यामुळं इथं आपल्याला व्हेलॉसिटी आणि काय आहे तर स्पीड दोन्हीही कशा असतील मिळतील तर सेम मिळतील. ओके, का कारण आपल्याला इथं डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स दोन्हीच्याही व्हॅल्यूज कशा मिळतात तर सेम मिळतात. आणि जर दोन्हीच्या व्हॅल्यूज आपण जर फॉर्म्युलामध्ये घातल्या, सो यू कॅन सी हिअर इन दिस फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला काय आहे, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम आहे. मग डिस्टन्स आपल्याला काय मिळालं, जे काही सपोज एक्स हे डिस्टन्स आहे आणि ते आपण डिस्टन्स काय केलं तर इथे पुट केलं आणि टाईम पण सेम असणार आहे आणि आपल्याला त्यावरून काय मिळेल तर स्पीडची व्हॅल्यू मिळेल. आता जे काही डिस्टन्स आहे तेच काय असेल डिस्प्लेसमेंट असेल. ओके, दोन्हीची व्हॅल्यू सेम आली इथे, पण डिस्प्लेसमेंटची पण व्हॅल्यू एक्स अशी आहे तीच आपण तिथे घातली. टाईम पण सेम आहे, त्यावरून आपल्याला काय मिळाली व्हॅल्यू तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता जेव्हा तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये जातो त्यावेळी आपल्याला त्याचं डिस्टन्स आणि इथं डिस्प्लेसमेंट दोन्ही कसे मिळतात सेम मिळतात. आणि त्यामुळं इथं स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्हीच्याही व्हॅल्यूज काय असणार आहेत त्यामुळं तर सेम असणार आहेत. ओके, सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट इफ मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जात असतो त्यावेळी स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्याच्या व्हॅल्यूज कशा असतात तर सेम असतात. ओके, सो वी स्टडीड अबाउट द स्पीड अँड व्हेलॉसिटी. हियर वी हॅव डिस्कस व्हॉट इज स्पीड. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम, that is the speed. And what is velocity? Velocity, it is the displacement, okay, that occur in unit time. And we have also discussed about the units of these two units. काय आहेत दोन्हीचेही सेम आहेत. SI सिस्टीममध्ये काय आहे मीटर पर सेकंड आहे आणि CGS मध्ये काय आहे तर सेंटीमीटर पर सेकंड आहे. and here speed is related to distance and velocity is related to displacement. Then we have discussed about that suppose object is moving in straight line. एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल तर स्पीड आणि velocity याच्या व्हॅल्यूज कशा असतात तर सेम असतात. नेक्स्ट विल डिस्कस वन एक्झाम्पल रिलेटेड टू velocity and speed. So we'll see what is example. Here you can see this is शीतल्स house. Okay, आता ती शीतल काय करते तिच्या घरातून तिला काय करायचं आहे तर स्कूलला जायचं आहे. पण स्कूलला जाताना ती काय करते फर्स्ट शी ट्रॅव्हल टुवर्ड्स संगीताज हाऊस. ओके, पहिल्यांदा ते काय करते शीतल काय करते संगीताच्या घरी जाते
अँड शी फॉलोज दिस पाथ. ओके, ह्या पाथने ते काय करते तर संगीताच्या घरी जाते. आता हा जो काही पाथ आहे आपण त्याला काय म्हटलेला आहे, पाथ ए असं म्हटलेलं आहे. आणि हे जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे तर 500 मीटर एवढं आहे. त्यानंतर संगीताच्या घरातून ती काय करते परत, शी ट्रॅव्हल टुवर्ड्स द स्कूल. स्कूलला जाते ती तिथून. आणि जो काही हा पाथ तिने फॉलो केलेला आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर पाथ बी असं नाव दिलेलं आहे. आणि ते डिस्टन्स किती आहे तर 1200 मीटर एवढं आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं तिचं टोटल डिस्टन्स झालं घरातून कुठे, स्कूलला जायला. आता ही जी स्ट्रेट लाईन दिसतीये ते काय असेल, राईट, इट इज डिस्प्लेसमेंट. आणि ते किती आहे तर 1300 मीटर एवढं आहे. ठीक आहे, सो फाइंड आउट शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. आपल्याला काय करायचं आहे तर स्पीड फाइंड आउट करायचं आहे अलॉंग पाथ ए, म्हणजे ह्या पाथवरचं स्पीड शीतलचं. त्यानंतर अलॉंग पाथ बी, त्यानंतर ॲव्हरेज स्पीड म्हणजे टोटल घरातून स्कूलपर्यंत जे काही टोटल ॲव्हरेज स्पीड असेल ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याचबरोबर तिची व्हेलॉसिटी काय आहे ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो विल स्टार्ट हिअर. अँड सपोज शीतल टेक 5 minutes टू रीच संगीताज हाऊस. काय सांगितलेलं आहे तिला, शीतलला इकडून संगीताच्या घरी जायला किती वेळ लागतो तर 5 minutes लागतात. ठीक आहे, आणि अजून काय सांगितलेलं आहे, अँड हिअर 24 minutes टू रीच स्कूल फ्रॉम देअर. म्हणजेच इथून स्कूलला जाण्यासाठी तिला किती वेळ लागतो 24 minutes लागतात. सो विल सॉल्व हिअर दिस एक्झाम्पल. गिवन काय आहे बघा, डिस्टन्स अलॉंग पाथ ए. ओके, अलॉंग पाथ ए किती दिलेला आहे 500 मीटर दिलेला आहे. देन टाइम अलॉंग पाथ ए किती आहे 5 minutes आहे. देन डिस्टन्स अलॉंग पाथ बी किती आहे 1200 अँड टाइम अलॉंग पाथ बी किती आहे तर 24 minutes दिलेला आहे. ठीक आहे, सो फर्स्ट आपण काय फाइंड आउट करणार आहे, स्पीड अलॉंग पाथ ए. आता स्पीड काय आहे, what is formula for speed, it is the distance traveled. Okay, so speed is equal to distance traveled upon time. काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. आता इथे डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला अलॉंग पाथ ए, इट इज 500. ओके, आत्ताच आपण बघितलेलं आहे 500 मीटर आहे. देन व्हॉट इज टाइम, टाइम किती दिलेला आहे आपल्याला तर हिअर यू कॅन सी दिस 5 minutes. ओके, सो इथं आपण त्या व्हॅल्यूज घालणार आहे 5 minutes. ओके, सो कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 500 डिवायडेड बाय 5 दॅट इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. ओके, आता हे मीटर आहे अँड सॉरी हिअर मीटर पर मिनिट. ओके, इथं मीटरमध्ये आहे आणि हे कशामध्ये दिलेलं आहे टाईम मिनिटमध्ये. त्यामुळं युनिट काय होईल याचं मीटर पर मिनिट. सो स्पीड अलॉंग पाथ ए आपल्याला काय मिळालं 100 मीटर पर मिनिट मिळालं. देन नेक्स्ट अबाउट स्पीड अलॉंग पाथ काय आहे तर बी काढायचं आहे आपल्याला. जसं आपण एचं फाइंड आउट केलं सेम तसंच इथे फॉर्म्युला काय आहे तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. सो इथे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती आहे इथे आपण लिहिलेलं आहे काय आहे तर डिस्टन्स अलॉंग पाथ बी किती आहे 1200 आणि टाइम किती आहे तर 24 मिनिट आहे. सो हिअर we write here 1200 meter.
अँड टाईम किती आहे तर 24 मिनिट. सो हिअर 1200 डिवायडेड बाय 24 दॅट इज इक्वल टू 50. आता 50 युनिट काय येणार आहे याचं तर मीटर पर मिनिट येणार आहे. सो 50 मीटर पर युनिट इट इज द स्पीड अलॉंग पाथ बी. आता नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे. सो ॲव्हरेज स्पीड म्हटल्यानंतर आपण काय करणार तर सेम फॉर्म्युला यूज करणार आहे डिस्टन्स अपॉन टाईम, पण इथे आपण ॲव्हरेज काढतोय त्यामुळं आपल्याला आपण काय घेणार आहे तर टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम. मग फॉर्म्युला काय येणार आहे तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. सो आता इथे टोटल डिस्टन्स काय असेल. सो यू कॅन सी हिअर इन दिस एक्झाम्पल आपण इथे काय बघितलेलं आहे तर पाथ ए वरचं 500 आणि हे काय आहे तर 1200 आहे. मग टोटल डिस्टन्स 500 प्लस 1200 असणार आहे आणि टाईम इथे किती आहे 5 मिनिट्स आहे आणि इथं 24 मिनिट्स. सो दिस 5 मिनिट्स प्लस 24 मिनिट्स ते काय असणार आहे आपलं टोटल टाईम असणार आहे. सो विल पुट दीज व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. सो विल गेट हिअर टोटल डिस्टन्स किती म्हटलेलं आहे आपण 500 प्लस 1200 अपॉन 5 प्लस 24. ओके. सो विल गेट हिअर दॅट इज इक्वल टू 1700 upon 24 plus 5 that is 29 minutes. So here after calculating these two we'll get answer that is 58.6. आता इथे युनिट्स काय असणार आहे इथं पण युनिट सेम काय आहे मीटर पर मिनिट. सो दॅट इज the average speed of शीतल. नेक्स्ट विल डिस्कस शीतल्स velocity. आता velocityचा काय फॉर्म्युला आहे तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके. वी हॅव स्टडीड दिस. सो डिस्प्लेसमेंट इथं किती दिलेलं आहे तर 1300 मीटर एवढं आहे आणि टाईम किती आहे तर 29 मिनिट्स. ओके. आपण इथे टाईम घेताना काय घेणार आहे टोटल टाईम म्हणजे 5 मिनिट्स प्लस 24 मिनिट्स दॅट इज 29 मिनिट. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय करणार आहे आपण ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहे. सो विल गेट हिअर 1300 मीटर अपॉन 29 मिनिट्स. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल किती आहे 44.83 मीटर पर मिनिट. ओके. सो दॅट इज द शीतल्स velocity फ्रॉम हर हाऊस टू स्कूल. Next we'll see one more example related to speed. An object moves 20 meter in first 2.5 second, 25 meter in next 2.5 second. So what is its average speed? आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर average speed. So what is formula for average speed? So we have discussed about this. Average speed is equal to total distance upon time. So आता इथे टोटल डिस्टन्स किती आहे बघा फर्स्ट 20 मीटर आहे आणि किती दिलेलं आहे तर 25 मीटर. ओके. सो हिअर टोटल डिस्टन्स काय येईल 20 प्लस 25 आणि टाईम किती दिलेला आहे इथं तर फर्स्ट आहे तो 2.5 सेकंड आणि नंतरचा आहे तो किती आहे तर 2.5 सेकंड आहे. त्यामुळे इथं किती येईल 2.5 प्लस 2.5. सो 20 प्लस 25 दॅट इज इक्वल टू 45 अपॉन 2.5 प्लस 2.5 दॅट विल बी इक्वल टू 5. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर 9 मिळेल. ओके. आता इथे बघा हे जे डिस्टन्स आहे ते कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे. ओके. आणि टाईम कशामध्ये दिलेला आहे तर
सेकंडमध्ये दिलेला आहे, त्यामुळं याचं युनिट काय येणार आहे तर मीटर पर सेकंड. सो ॲव्हरेज स्पीड आपल्याला काय मिळालं 9 मीटर पर सेकंड मिळालं. सो विल सी वन मोर एक्झाम्पल. A person swims 100 meter in first 40 second, then 80 meter in next 40 second, 45 meter in last 20 second. What is the average speed? काय सांगितलेलं आहे तर इथं पण आपल्याला ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं डिस्टन्स, फर्स्ट डिस्टन्स किती आहे 100 मीटर दिलेला आहे, त्यानंतर 80 अँड हिअर 45 मीटर आहे. सो सेम आपण बघणार आहे, पण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त 2 व्हॅल्यूज दिल्या होत्या टाईम आणि डिस्टन्सच्या. इथं आपल्याला 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, सो हिअर सेम फॉर्म्युला दॅट इज ॲव्हरेज स्पीड that is equal to total distance upon time. आता आपण बघितलं डिस्टन्स काय आहे इथं. शो हिअर फर्स्ट 100 प्लस दिस 80 and 45. ओके, आता टाइम किती आहे बघा इथं. फर्स्ट दिलेला आहे तो 40 सेकंड दिलेला आहे, त्यानंतर अनदर 40 सेकंड आणि लास्ट जो टाइम आहे तो 20 सेकंडचा दिलेला आहे. ओके, मग आपण तेच इथे लिहूया. किती आहे 40 प्लस 40 प्लस 20. ओके, सो हिअर 100 प्लस 80 प्लस 45 किती येईल तर 225 येईल. ओके, and here 40 plus 40 plus 20 that will be equal to 100. ओके, आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल याचं तर 2.25. आता इथं युनिट काय असेल जसं आपण अर्लियर एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. हे डिस्टन्स कशामध्ये आहे तर मीटरमध्ये आणि टाइम कसा आहे सेकंडमध्ये, त्यामुळं युनिट काय असणार आहे मीटर पर सेकंड असणार आहे. मग ॲव्हरेज स्पीड आपल्याला काय मिळालं. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2.25 मीटर पर सेकंड. सो स्टुडंट्स, टुडे वी डिस्कस अबाउट व्हॉट इज स्पीड अँड वेलोसिटी. सो हिअर स्पीड म्हणजे काय आहे distance traveled upon time. Okay, then we discuss about velocity. Velocity काय आहे तर displacement that occur in per unit time. Okay, त्यानंतर आपण त्याचे युनिट्स बघितले. युनिट्स काय आहेत SI सिस्टीममध्ये मीटर पर सेकंड आणि CGS सिस्टीममध्ये सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे वेलोसिटी आणि स्पीड दोन्हीचेही युनिट्स काय आहेत तर सेम आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स अँड वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. ओके, त्यानंतर आपण बघितलं की सपोज एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल, ट्रॅव्हल होत असेल, तर त्याची वेलोसिटी आणि स्पीड हे दोन्हीही कशा असतात तर सेम असतात. का कारण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये जातो त्यावेळी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्हीच्याही व्हॅल्यूज आपल्याला कशा मिळतात सेम मिळतात. आणि त्यामुळे तेच आपण जर फॉर्म्युल्यामध्ये घातलं तर आपल्याला स्पीड आणि वेलोसिटी दोन्हीच्याही व्हॅल्यूज कशा मिळतील तर सेम मिळतील. ओके,